मध्ये राहते आणि इथं 27 नंबरच्या दिंडीमध्ये आहे. खैरेवाडी पंचक्रोशी त्या दिंडीचं नाव आहे. मला 15 नोव्हेंबरला ना पॅरालिसचा अटॅक आला होता आणि हा माझा लेफ्ट हात एकदम असा वाकडा झाला होता, पाय पण वाकडा झाला होता आणि दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी गाडी वगैरे आली होती आणि माझ्या बाजूलाच ज्ञानेश्वरीचं आणि गाथाचं आणि गुरुचरित्राचं पुस्तक माझ्या देवाऱ्याच्या बाजूला असतात, ते माझे ग्रंथ. मग मी त्यांच्याकडे बघितलं आणि म्हणलं, पांडुरंगा मला नाही का सेवा करायची आहे, माझी सेवा दुसऱ्यांनी नाही करायचं, मला दुसऱ्यांची सेवा करायचं आहे आणि तुम्ही मला जगवायचं तर मी जशी आहे तशी मला जगवा, नाही तर तुम्ही या क्षणाला मला तुम्ही उचलून घेऊन जा. तो आम्ही चाकणला राहते आणि तिथे माझी मुलं निगडीला राहतो. 1-2 नंबरचा मुलगा इथं कामाला गेला होता, मोठा मुलगा ट्रॉफिकमध्ये होता. इतकी परिस्थिती होती आणि संध्याकाळचं इतकं ट्रॉफिक जाम होतं तरी मी फक्त पांडुरंग पांडुरंग आणि माऊली माऊली एवढंच म्हणत होते. कधी माझ्या तोंडातून उच्चार नाही आला तर मी माझ्या मिस्टरांना असं इशारा करत होते आणि त्यांनी हात पकडला ना, मी त्यांचा हात असं फक्त हे करत होते, पकडून ठेवत होते. अर्ध्या रस्त्यानंतर गेल्यानंतर माझं पांडुरंग पांडुरंग उच्चार असा स्पष्ट होत नव्हता. मग थोड्या वेळाने माझा उच्चार आपोआपच स्पष्ट उच्चार व्हायला लागला. दवाखान्यात जाण्यासाठी आम्हाला 3 तास लागले, पण मला 3 तासाच्या रस्त्यामध्ये मला काहीच झालेलं नाहीये आणि मी जशी आहे तशीच राहत गेले. आणि दवाखान्यात गेल्यानंतर ते सर वगैरे आले, माझी सुनबाई तिथं पहिलंच आली आणि ते सगळं ऑक्सिजन वगैरे सगळं चेअर गेटमध्ये घेऊन आले. मी म्हणलं मी बसणार नाही, म्हणलं माझे पांडुरंग माझ्या पाठीशी आहेत, मी चालत येते. मी सरांना सांगितलं माझं मुलगाला, मोठ्या मुलाला सुनबाईला शुगर होती आणि मी म्हणलं पांडुरंगा एवढं मोठं वादळ येणार आहे, आईला असलं झालेलं आहे, माझी आई मी कधीच आजारी पडत नाहीये. पांडुरंगाचं नाव घेते, जप करते, वाचन करा, गाथा पारायण करा, ज्ञानेश्वरी वाचा, हरिपाठ करा, नित्य हरिपाठ करा. ज्याला नाही वाचता येत त्यांनी ऐका. आता मोबाईल आहेत, खूप सोयी आहेत, ते ज्यांना वाचता येत नाही ना त्यांनी मोबाईलवरती हरिपाठ लावून तुम्ही ऐकून घ्या. एक गीता पाठ होऊन जातो, एक हरिपाठ बोलल्यानंतर. आणि मग तिथं गेलं, डॉक्टर वगैरे आले, न्यूरोसर्जन मला म्हणायला लागले की माझ्या तेवढ्या वेळापुरतं माझं जे रक्तवाहिनी रक्त गोठलं गेलं होतं माझं. मग ते सांगितलं तिथं आलं. मी म्हणलं माझा मुलगा आल्याशिवाय मी काय ऑक्सिजन वगैरे काही लावून घेणार नाही. पांडुरंगाने मला ते करू पण नाही दिलं, फक्त त्यांनी मला एक इतर नसेमध्ये एक इंजेक्शन दिलं आणि तोपर्यंत आली. मग मुलगा सून वगैरे सगळे आले, केले, सगळं चांगलं झालं. ही वारी अशी आहे ह्या पांडुरंगाची की आपण घरातून येताना एकटेच येतो, पण जाताना किती अनुभव घेऊन जातो. किती भाऊ मिळतो, बहीण मिळते, आई मिळते, आजी मिळते, मावशी काकी सर्वजण मिळतात. मला 3 मुलं आहेत, मला मुली नाहीत, पण 27 नंबरच्या दिंडीमधल्या सगळ्या मुली मावशी मावशी मावशी, माई माई, मुलं आई वगैरे सगळे जण वाट बघतात. मला तर नाही का, एक मूल आपण बाहेर गेलेला असतो, आई पप्पा बाहेर गेलेले असतात, मुलगा घरी येताना काहीतरी चॉकलेट आणणार आहे आपल्याला, ते कशी आशा असते ना, मला तर ह्या वारीची अशीच आशा असते. आणि सगळ्यांनी वारी करा.